नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवात आपण करणार आहोत भारत पाकिस्तान मॅचच्या मुद्द्यावरून। सध्या चांगलाच सामना रंगलेला आहे, त्या संदर्भातल्या बातम्यांनी। भारत पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचं सोनी पिक्चरला पत्र। भारत पाक सामना न दाखवण्याची मागणी। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांचा दबाव। संजय राऊतांचा दावा। तर अमित शहांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असाही हल्लाबोल। भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये, त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे। हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहिती नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे हे लोक यांना देशभक्तीवर प्रश्न करण्याचा अधिकार नाही, असंही प्रत्युत्तर। दगडांनी खरं म्हणजे सिंदूरची काळजी करू नये आणि सिंदूरची काळजी करायला प्रधानमंत्री आणि भारतीय सैन्य आणि सगळे तयार आहेत। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असती तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले। भाजपच्या बावनकुळे यांचा हल्लाबोल। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते। या देशाच्या हिंदू प्रतिभावना असती तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बीसीसीआयच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबाच्या भावना समजल्या नाही। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यात लोकांचा मृत्यू होऊनही लोक पाकिस्तानसोबत का आहेत? पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीची प्रतिक्रिया। ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना का खेळायचा? संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा संताप। ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न मला त्यांना विचारावा असं वाटतं। भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये। अभिनेते नाना पाटेकर यांचं मत। आम्हाला श्रेयवाद नको, राजकारणापेक्षा कामाला महत्त्व देणं गरजेचं, असंही वक्तव्य। माझं वैयक्तिक मत खेळू नये, माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं की माझ्या लोकांचे रक्त सांडलेलं आहे तिथे, त्याच्याशी का खेळावं आपण, असं मला वाटतं। पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्या तरी नको। जोपर्यंत संबंध सुरळीत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये। माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहची प्रतिक्रिया। लोग अभी लेजेंड्स खेल रहे थे, हमने तो खेला नहीं वो मैच। ये अपनी अपनी सोच की बात है, अपनी अपनी समझ की बात है। मुझे लगता है कि जब तक देशों के रिलेशंस ठीक ना हो जाए तो फिर क्रिकेट या व्यापार नहीं होना चाहिए। वो मेरी अपनी सोच है।